Hello everyone. Now today we are going to talk about our today's topic, that is osmotic pressure. And in previous video we already talked about the three physical processes, that is imbibition is first, then second is diffusion, and third is osmosis. So you already know the idea about all these three physical processes. So now in this video we talk about the osmotic pressure, and this osmotic pressure, or what is meant by osmotic pressure, or how to develop this osmotic pressure for the prevention of flow of solvent across the semi-permeable membrane. So now we start to discuss osmotic pressure. So osmotic pressure, the pressure exerted due to the osmosis is osmotic pressure. तर जे प्रेशर डेव्हलप होत आहे कशामुळे, ऑस्मोसिसमुळे, त्याला काय म्हटलं जाते, ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं जाते. यू ऑलरेडी नो अबाउट द ऑस्मोसिस. ऑस्मोसिस इज द प्रोसेस इन विच द movement of any ions, atoms or molecule from their region of higher concentration to the region of lower concentration through the semi permeable membrane called as the osmosis. आणि या ऑस्मोसिसमुळे जे प्रेशर एक्झर्ट होत आहे त्या प्रेशरला काय म्हटलं जाते, ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं जातं. देन नेक्स्ट, ऑस्मोटिक प्रेशर इज अ प्रेशर ऑफ सोल्युशन. आता हे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे हे कशाचं प्रेशर आहे, प्रेशर ऑफ सोल्युशन, सोल्युशनचं प्रेशर आहे, विच इज रिक्वायर्ड इन अपोजिट डायरेक्शन. आणि हे जे प्रेशर आहे कोणत्या डायरेक्शननी पाहिजे आहे, अपोजिट डायरेक्शननी, सो ॲज टू स्टॉप द एंट्री ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू द सेल. आणि हे जे अपोजिट डायरेक्शननी होणारं जे प्रेशर आहे याच्यामुळे काय होतं, हे काय करतं, सॉल्वंटची जी एंट्री आहे ती काय करतं, स्टॉप करतं, कुठे येण्यासाठी, सेलच्या आतमध्ये येण्यासाठी. तर याला म्हटलं जाते ऑस्मोटिक प्रेशर. So we take one example for the understanding of osmotic pressure. For example, this is the container. This container have the cell membrane or plasma membrane. You know that plasma membrane is semi-permeable membrane, and this semi-permeable membrane allow only the selective molecule for the across this plasma membrane. So this side of this container contain the solvent, and this side of container contain the solution. Solution is higher concentrated. So you know that in osmosis this solvent enter in a solution, means across this plasma membrane with the help of water selective pores, that is aquaporins, and this solvent molecule enter in higher concentrated solution by crossing this plasma membrane, and the layer of this solution is increased. So at that time we take the one weight or any pistol type of weight. This pistol weight develop the one pressure, and this pressure oppose this entry of solvent, that is called the osmotic pressure. Means याच्यावर आपण एखादी वेट ठेवलं, कशावर, सोल्युशनवर, सोल्युशनच्या कंटेनरच्या जी झाकण आहे त्या झाकणावर जर आपण एखादी वेट ठेवलं आणि त्या वेटमध्ये मुळे काय होतं, ते एक प्रेशर डेव्हलप होतं. त्या प्रेशरला काय म्हणू आपण, ऑस्मोटिक प्रेशर म्हणू. का बरं, कारण ते कशामुळे होत आहे, ऑस्मोसिसमुळे होत आहे. ऑस्मोसिस कशामुळे होत आहे, हे सॉल्वंट जे आहे कुठे एंटर होत आहे, सोल्युशनमध्ये. सोल्युशनमध्ये सॉल्वंट एंटर होत असल्यामुळे इथे ऑस्मोसिस होणार, आणि या ऑस्मोसिसवर जर आपण एखादी प्रेशर ठेवलं आणि ते प्रेशर काय करत असेल, त्या सॉल्वंटला काय करत असेल, अपोजिट डायरेक्शननी अपोज करत असेल, तर त्या प्रेशरला म्हटलं जाते ऑस्मोटिक प्रेशर. तर हा जो कॉन्सेप्ट होता कशाचा होता, ऑस्मोटिक प्रेशरचा कॉन्सेप्ट होता. देन नेक्स्ट म्हटलं आहे, मोर सिम्पली ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्विव्हॅलंट टू द प्रेशर विच मस्ट बी एक्झर्टेड अपॉन इट टू प्रिव्हेंट फ्लो ऑफ सॉल्वंट अक्रॉस द सेमी परमेबल मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड द ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर मीन्स काय होणार, तर जे सोल्युशनचं जे प्रेशर आहे ते कसं आहे, इक्विव्हॅलंट टू द प्रेशर विच मस्ट एक्झर्टेड. तर जे प्रेशर आपण काय करताय, एक्झर्ट करताय, त्याच्या इक्विव्हॅलंट काय आहे, सोल्युशनचं प्रेशर आहे. आणि ते जे प्रेशर आपण एक्झर्ट केलं आहे ते काय करत आहे, प्रिव्हेंट फ्लो ऑफ सॉल्वंटचा फ्लो जो आहे तो अक्रॉस द मेम्ब्रेन और अक्रॉस द सेमी परमेबल मेम्ब्रेन प्रिव्हेंट करताय, त्याला म्हटलं जाते ऑस्मोटिक प्रेशर. देन नेक्स्ट याच्यामध्ये बघायचं आहे, देअरफॉर ऑस्मोटिक प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे काय होतं, डीपीडी मीन्स डिफ्युजन प्रेशर डिपॉझिट इज इक्वल टू OP or OP minus TP. OP means osmotic pressure minus TP means target pressure. Or you already know that TP is equal to
WP मीन्स टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. टर्गर प्रेशर केव्हा एक्झर्ट होणार और कोण एक्झर्ट करणार, तर सेलसॅप जे आहे ते सेलसॅप काय करतं, जेव्हा सेल जी आहे टर्जिट होतं तेव्हा सेलसॅप एक प्रेशर एक्झर्ट करतं. ते प्रेशर कशामुळे एक्झर्ट होतं, सेलसॅपमुळे, आणि त्याला काय म्हटलं जाते, टर्गर प्रेशर म्हटलं जाते. आणि हे जे WP आहे, WPला काय म्हटलं जाते, वॉल प्रेशर म्हटलं जाते. आणि वॉल प्रेशर कोण एक्झर्ट करतं, जे काउंटर प्रेशर आहे ते काउंटर प्रेशर कशामुळे एक्झर्ट होतं, वॉलमुळे, कोणत्या सेल वॉलमुळे, तर त्याला म्हटलं जाते वॉल प्रेशर म्हटलं जाते. आणि जी टर्जेट सेल आहे त्या टर्जेट सेलमध्ये टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर असतं. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की TPD इज इक्वल टू OP मायनस WP. WP का बरं म्हटलं आपण इथे, कारण की TP इज इक्वल टू WP आहे, टर्गर प्रेशर इज इक्वल टू WP आहे. मीन्स तुम्ही टर्गर प्रेशरच्या जागी WP सुद्धा इथे यूज करू शकता. तर आपल्याला इथे दोन एक्झाम्पल घ्यायचे आहे. एक फॅसिड सेलचं मीन्स श्रिंक सेलचं घ्यायचं आहे, आणि दुसरी टर्जिट सेल म्हणजे ती फुल्ली स्वोलन सेल असेल त्या सेलचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. तर फ्लॅसिड सेलमध्ये काय होणार, फ्लॅसिड सेलमध्ये एक्झोऑस्मोसिस होणार, म्हणजे जे सेलच्या आतमधलं जे सॉल्व्हंट आहे ते काय होणार, सेलच्या बाहेर येणार, म्हणजे त्या सेलला काय म्हणू आपण, फ्लॅसिड सेल म्हणू. आणि फ्लॅसिड सेल जी असते तिच्यामध्ये जे टर्गर प्रेशर असते ते ऑलवेज काय असेल, 0 असेल. का बरं, कारण ती सेल कशी आहे, ऑलरेडी श्रिंक सेल आहे, आणि श्रिंक सेलमध्ये कोणत्याही टाईपचं टर्गर प्रेशर डेव्हलप होणार नाही, म्हणजे तिचं टर्गर प्रेशर काय आहे, 0 आहे. आणि ते टर्गर प्रेशर 0 असल्यामुळे इथे काय असेल, देअरफॉर DPD इज इक्वल टू OP मीन्स DPD मीन्स डिफ्युजन प्रेशर डिफिजिट काय असेल, इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर असेल. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे टर्जिट सेलचं. तर टर्जिट सेलमध्ये काय असतो, DPD 0 असतो. का बरं DPD 0 असतो, कारण की टर्जिट सेलमध्ये टर्गर प्रेशर डेव्हलप होतं. टर्गर प्रेशर कोण डेव्हलप करताय, सेलसॅप डेव्हलप करताय, आणि त्याच्यामध्ये वॅल प्रेशर सुद्धा डेव्हलप होतं. आणि वॉल प्रेशर कोण डेव्हलप करताय, सेल वॉल डेव्हलप करताय. आणि या दोन्ही प्रेशरमुळे DPD जो असतो तो काय असतो, टर्जिट सेलमध्ये 0 असतो. आणि DPD 0 असल्यामुळे इथे काय होणार, देअरफॉर TP टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर होणार. हे झालं ऑस्मोटिक प्रेशरचं एक्झाम्पल. आता आपल्याला एक डिस्कस करायचं आहे डू यू नो. सो डू यू नो मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ टर्गर प्रेशर अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऑस्मोसिस. मीन्स टर्गर प्रेशर जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, आणि ऑस्मोसिस आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे टर्गर प्रेशरचं इम्पॉर्टन्स. तर टर्गर प्रेशरच्या इम्पॉर्टन्समध्ये काय होतं, इट कीप सेल्स अँड सेल ऑर्गॅनल स्ट्रेच. तर टर्गर प्रेशरमुळे काय होतं, सेल आणि सेल ऑर्गॅनल जे आहे, किंवा आपण त्याला सेल सॅप म्हणतो, ते काय असतं, ऑलवेज स्ट्रेच राहणार. देन प्रोव्हाइड सपोर्ट टू द नॉन वुडी टिश्यू. टर्गर प्रेशरमुळे काय होतं, जे नॉन वुडी टिश्यू आहे त्यांना सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड होतं. देन असेन्शियल फॉर द सेल इनलार्जमेंट ड्युरिंग ग्रोथ. आणि जे ग्रोथचा टाईम आहे, सेलची जेव्हा ग्रोथ होतं त्या सेलच्या ग्रोथसाठी जी इनलार्जमेंट आहे त्यासाठी सुद्धा टर्गर प्रेशर काय आहे, युजफुल आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. दे मेंटेन द शेप ऑफ सेल. टर्गर प्रेशरमुळे काय होतं, सेलचा जो शेप आहे तो मेंटेन होतो. का बरं, कारण आपल्याला माहित आहे की टर्गर प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे काय होतं, वॉल प्रेशर सुद्धा डेव्हलप होतं. आणि वॉल प्रेशर काय करतं, जी सेलची रिजिडिटी आहे ती काय करतं, मेंटेन करतं. देन नेक्स्ट आहे फॅसिलेट्स ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमा. आणि टर्गर प्रेशर जो आहे तो स्टोमा जो आहे कशामध्ये प्रेझेंट असतो, मध्ये त्याचे जे ओपनिंग आणि क्लोजिंग जे आहे ती सुद्धा कशामुळे मेंटेन राहतं किंवा फॅसिलेट होतं, टर्गर प्रेशरमुळे. देन नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑस्मोसिस. तर ऑस्मोसिसचे इम्पॉर्टन्स काय, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इनटू रूट. तर ऑस्मोसिसमुळे काय होतं, जे वॉटरचं ॲब्झॉर्प्शन आहे ते ॲब्झॉर्प्शन होतं कशामध्ये, रूटमध्ये. देन मेंटेन्स द टर्जिडिटी ऑफ सेल. देन जी सेलची टर्जिडिटी आहे किंवा जी स्वेलिंग आहे ती सुद्धा मेंटेन राहतं. फॅसिलेट सेल टू सेल मुवमेंट ऑफ वॉटर. आणि याच्यामध्ये काय होतं, जी सेल टू सेल मुवमेंट आहे वॉटरची ती सुद्धा काय होतं, फॅसिलेट केलं जातं कशामुळे, ऑस्मोसिसमुळे. देन ऑफर द रेजिस्टन्स टू ड्रॉटचं जे रेजिस्टन्स आहे ते सुद्धा काय केलं जातं, ऑफर्स केलं जातं कशामुळे, ऑस्मोसिसमुळे. देन फ्रोस्ट सुद्धा काय केलं जातं, रेजिस्ट केलं जातं एक्सेट्रा कशामुळे, ऑस्मोसिसमुळे. देन ऑल्सो हेल्प इन द ड्रॉपिंग ऑफ लिफलेट्स. आणि याच्यामुळे जे लिफलेट्स आहे, लिफलेट किंवा ल्यूज जे आहे ते गळतं ना, ते सुद्धा ऑस्मोसिसमुळे काय केलं जातं, मेंटेन केलं जातं किंवा ऑस्मोसिस ज्याला हेल्पसुद्धा करतं. देन ल्यूज इन विसिनिटी. जी लिव्हची विसिनिटी जी आहे ज्याला आपण काय म्हणतो, टच मी नॉट, ज्याला प्लांटमध्ये काय म्हटलं जाते, टच मी नॉट म्हटलं जाते, हे सुद्धा काय केलं जातं, ऑस्मोसिसमुळे याला सुद्धा काय केलं जाते, हेल्प केलं जातं. तर हे सगळे काय इम्पॉर्टन्स आहे कशाचे, पहिले आपण कशाचे बघितले, टर्गर प्रेशरचे. आफ्टर दॅट आपण ऑस्मोसिसचे बघितले. आता आपल्याला डिस्कस करायचं
करायचा आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. तर फॅसिलिटेड डिफ्युजन इज द टाईप ऑफ पॅसिव्ह टाईप ऑफ डिफ्युजन. मीन्स हे जे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे याला कोणत्याही टाईपची एनर्जी लागत नाही. मीन्स कोणत्याही टाईपचे ATP मॉलिक्युल्स याच्यामध्ये यूज केलं जात नाही, म्हणून याला म्हटलं जाते फॅसिलिटेड डिफ्युजन. तर हे काय आहे, एक टाईपचं पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आहे ऑफ सोल्यूट व्हेन मेडिएटेड बाय कॅरियर्स. तर हे पॅसिव्ह डिफ्युजन जे आहे हे विथ द हेल्प ऑफ कॅरियर्स सुद्धा केलं जातं किंवा विथ द हेल्प ऑफ चॅनल सुद्धा केलं जातं. तर आपल्याला डिस्कस करायचं आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. तर द पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ सोल्यूट व्हेन मेडिएटेड बाय कॅरियर. तर हे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे कसं टाईपचं ॲब्झॉर्प्शन आहे, एक पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये ATP लागत नाही किंवा कोणत्याही टाईपची एनर्जी लागत नाही फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ सोल्यूट व्हेन मेडिएटेड बाय कॅरियर. आणि हे जे आहे फॅसिलिटेड डिफ्युजन हे कशामुळे होतं, कॅरियरमुळे. म्हणजे कॅरियरमुळे जे पंपचं काम आहे ते सुद्धा केलं जातं आणि जे चॅनलचं काम आहे ते सुद्धा केलं जातं, म्हणून त्याला कॅरियर्स म्हटलं जातं. इज कॉल्ड ॲज द फॅसिलिटेड डिफ्युजन. म्हणून याला काय म्हटलं जाते, फॅसिलिटेड डिफ्युजन म्हटलं जाते. that particle that are lipid soluble can easily diffuse through lipoprotein cell membrane. तर जे पार्टिकल आहे, असे कोणते पार्टिकल किंवा आयन्स किंवा मॉलिक्युल्स असेल तर ते काय होत असेल, ते जर लिपिड सोल्युबल असेल मीन्स हायड्रोफोबिक जर असेल तर ते जे सेल मेम्ब्रेन आहे, आपल्याला माहिती आहे की सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती कशापासून बनलेली आहे, लिपिडपासून बनलेली आहे. तर लिपिडपासून बनली आहे म्हणून ती कशी आहे, ती हायड्रोफोबिक आहे. आणि जर कोणताही मॉलिक्यूल जर असेल तो जर हायड्रोफोबिक असेल तर तो इझिली काय करू शकतो, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून एंटर करू शकतो. बट तो जो मॉलिक्यूल आहे तो जर हायड्रोफिलिक असेल तर तो हायड्रोफिलिक मॉलिक्यूल इझिली त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून एंटर करू शकत नाही. आणि एंटर करू शकत असेल तरी तो कसा असेल, तो स्मॉल साईजचा असेल. स्मॉल साईजचा असल्यामुळे तो प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून इझिली मुवमेंट करेल विथ द हेल्प ऑफ चॅनल्स ऑर कॅरियर्स. देन नेक्स्ट आहे the diffusion of hydrophilic solute has to be facilitated because of their diffusion across the membrane is difficult. but जर हायड्रोफोबिक सोल्यूट्स असेल हायड्रोफिलिक सोल्यूट्स असेल तर हायड्रोफिलिक सोल्यूट काय करू शकतो, त्याचं जे डिफ्युजन आहे ते काय करू शकतो, फॅसिलेट करू शकतो अक्रॉस द सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. बट इट इज डिफिकल्ट, पण ते काय आहे, डिफिकल्ट आहे. का बरं, कारण तो कसा आहे, हायड्रोफिलिक आहे आणि हायड्रोफिलिक मॉलिक्यूल हायड्रोफोबिक मेम्ब्रेनमधून इझिली एंटर करू शकत नाही. त्यासाठी काही त्यांना फोरची गरज असते किंवा कोणत्या टाईपच्या चॅनल्सची किंवा कोणत्या टाईपच्या कॅरियरची गरज असते फॉर द अक्रॉस ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन नेक्स्ट म्हटलं इथे मेम्ब्रेन प्रोटीन्स प्रोव्हाइड सच साईट फॉर फॅसिलिटेड डिफ्युजन. आणि असे जे हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स आहे, या हायड्रोफिलिक मॉलिक्युल्ससाठी जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही काही प्रोटीन्स किंवा मेम्ब्रेन्स प्रोटीन प्रोव्हाइड करतात, ज्याला आपण कॅरियर्स किंवा चॅनल्स म्हणू शकतो. हे कॅरियर्स किंवा चॅनल जे आहे हे हायड्रोफिलिक मॉलिक्युल्सला हेल्प करतं फॉर द अक्रॉस ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि फॉर एक्झाम्पल आपण जर वॉटर घेतलं तर वॉटर जो आहे तो स्मॉल साईज एक मॉलिक्यूल आहे, तो काय करू शकतो, त्यासाठी जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ती काय असते, सेमी परमेबल असते. मीन्स त्याच्यामधून जे वॉटर मॉलिक्यूल आहे तो काय करू शकतो, अक्रॉस करू शकतो प्लाझ्मा मेम्ब्रेनला. बट विथ द हेल्प ऑफ ॲक्वापोरिन चॅनल और वॉटर सिलेक्टिव्ह चॅनल फोर्स, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वापोरिन्स म्हणू शकतो. तर ॲक्वापोरिन्स थ्रू काय होतं, वॉटर मॉलिक्यूलचं फॅसिलिटेड डिफ्युजन सुद्धा होऊ शकतं. देन नेक्स्ट म्हटलं आहे त्यांनी देज प्रोटीन्स आर ॲक्वापोरिन्स अँड नॉन और अँड आयन चॅनल्स. आणि या चॅनल आपण काय म्हणू शकतो, जे वॉटरला काय करू शकतो, अक्रॉस करू शकतो कशावर, प्लाझ्मा मेम्ब्रेनला. त्या चॅनलला आपण किंवा त्या प्रोटीनला आपण ॲक्वापोरिन्स किंवा आयन चॅनल सुद्धा म्हणू शकतो. देन नेक्स्ट आहे देज प्रोटीन हेल्प मूव सबस्टन्स अक्रॉस मेम्ब्रेन विदाऊट द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. आणि हे जे प्रोटीन आहे हे कोणत्याही सबस्टन्सला अक्रॉस द मेम्ब्रेन मूव्ह करण्यासाठी हेल्प करतो विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. मीन्स कोणत्याही टाईपची एनर्जी वेस्ट न करता किंवा कोणत्याही टाईपचा ATP मॉलिक्यूल्स वेस्ट न करता हे जे प्रोटीन आहे हे काय करतं, कोणत्याही स्मॉल मॉलिक्यूलला अक्रॉस द मेम्ब्रेन काय करतं, मुवमेंट करून देतं. देन नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मस्ट बी प्रेझेंट फॉर द मॉलिक्यूल टू बी डिफ्यूज थ्रू द फॅसिलिटेड डिफ्युजन. आणि फॅसिलिटेड डिफ्युजनसाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आहे कॉन्सन्ट्रेटेड ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट यासाठी काय पाहिजे, हाय पाहिजे.
जर कॉन्सन्ट्रेटेड ग्रेडियंट जो असेल तो आउटर साईडला हाय असेल आणि इनर साईडला जर लो असेल तर तो मॉलिक्यूल जो आहे तो इझिली काय करू शकतो, त्या चॅनल थ्रू किंवा त्या कॅरियर थ्रू मेम्ब्रेन जी आहे ते अक्रॉस करू शकतो विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. आणि त्या डिफ्युजनला काय म्हटलं जाते, फॅसिलिटेड डिफ्युजन म्हटलं जाते. का बरं? कारण हे फॅसिलिटेड डिफ्युजन जे आहे ते कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅडियंटवर डिपेंड आहे. मीन्स जोपर्यंत त्यांचं जे इक्विलिब्रियम आहे ते रीच होणार नाही तोपर्यंत ते जे हायर कॉन्सन्ट्रेटेड टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड जे मॉलिक्यूल आहे ते काय होणार, डिफ्यूज होत राहणार अक्रॉस द सेमी परमेबल प्लाझ्मा मेम्ब्रेन और अक्रॉस द प्रोटीन चॅनल और चॅनल और कॅरियर. दॅट इज कॉल्ड अ फॅसिलिटेड डिफ्युजन. हा जो कॉन्सेप्ट होता हा कशाचा होता, फॅसिलिटेड डिफ्युजनचा होता. इन नेक्स्ट व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द वॉटर पोटेन्शियल. So I hope you understand the osmotic pressure and facilitated diffusion. So